काही जैन मुनींनी इतिहासाबद्दल वादग्रस्त विधानांची परंपरा कायम ठेवली आहे। आधी तारा राणींच्या इतिहासाबद्दल अजब दावे केले आणि त्यानंतर आता एका दुसऱ्या मुनीनं शिवरायांची तुलना भाजपचे मंत्री नितेश राणेंशी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। पाहूयात। शांतताप्रिय जैन समाजाच्या मुनींना नेमकं झालंय काय? या प्रश्नाचं कारण म्हणजे सातत्यानं या जैन मुनींकडून वादग्रस्त विधानं होत आहेत। पद्मसागर नावाच्या मुनीनं महाराणी ताराबाईंसह मेवाडची राणी जैन असल्याचा वादग्रस्त दावा केला। मराठी भाषेची रचना ही एका जैनानं केल्याची थापही त्यांनी मारली। त्यानंतर आता निलेशचंद्र नावाच्या जैन मुनीनं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना भाजप मंत्री नितेश राणेंशी केली आहे। अफजल खान सोचने लगा, याला इस बगल में दबाओ कि इस बगल में दबाओ, और जैसे इसको बगल में दबा लूंगा ऊपर से खंजर, वो सोचते रहा जैसे छत्रपति शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे वैसे छत्रपति शिवाजी में वो लाने का पूरा कतरा बाहर निकाल दिया। म्हणून जे स्वप्न पाहणारे लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते। यांच्याशी तुम्ही खाजो नका, फायदे में रहेंगे तो कायदे में रहोगे। यांचे का डोके सडले का काय? कोणाची उंची? छत्रपती छत्रपती आहे। स्तुती करणाऱ्यांनी काय करावं काय नाही करावं, यांचे हे डोके सडलेत। बहुतेक जैन बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही काय करा, त्याला एकदा समजून सांगा। चांगलं आहे, मैत्रीचे संबंध आहेत मराठ्यांचे मारोड्यांचे जैनांचे। हे असले मुनी फिनी येत नाही, सडलेल्या डोक्याचे अवलादी किंवा वाद लावत्या। एखाद्या बार मराठीचे पोर असे फटकी त्यांना मग या मुनीरबाईला, ही मुनी नाही आहे मुनीरबाई, निजामबाई मुनीरबाई तसे मुनीरबाई येते। हे डोके सडलेले आहेत, यांना धर्माशी नाही देणं घेणं, वाद कसे लागतात हे काम हे आता मुनीरबाई नवीन निघालीत। आता हे अशा कुठल्याही गोष्टीला माझं काही समर्थन नाही। त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, एक लक्षात घ्या। मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही। आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढे पण नाही आहोत, आणि म्हणून कोणी कोणाची भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हा लोकांना कोणाला मान्य नाही। राज्याला अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री आणि ते पुढचे 25 वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असणार। म्हणून कोणी कोणाला भावना व्यक्त केली असतील तर मी सभेच्या नंतर त्यांच्याकडे माझी नाराजगी व्यक्त केली आहे। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान झालं। कार्यक्रम पत्रिकेत निलेश राणे उपाधी कट्टर हिंदुत्ववादी कॅबिनेट मंत्री, निलेशचंद्र मुनी उपाधी राष्ट्रसंत आणि हभप विश्वनाथ वारिंगे उपाधी कोकणरत्न असं लिहिलं होतं। हे तथाकथित जैन मुनी मंचावरून काहीही बरळत असताना त्याच मंचावर महाराष्ट्र राज्याचे नेते आणि मंत्र्यांची हजेरी असते। महाराष्ट्राच्या इतिहासाशी नेत्यांच्या हजेरीतच छेडछाड होते, तुलनेद्वारे महापुरुषांचा अपमान होतो। त्यामुळे मंचावरच नेते याबद्दल ब्र शब्दही का काढत नाहीत हा देखील सवाल आहे। काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतानशी केली, म्हणून भाजपनं राज्यात ठिकठिकाणी आंदोलनही केली होती। मात्र दुसरीकडे तारा राणींच्या इतिहासाची छेडछाडीचं विधान झालं तेव्हा मंचावरती भाजपचे अमित साटम हजर होते, आणि शिवरायांची तुलना नितेश राणेंशी झाली तेव्हा खुद्द राणेही हजर होते। हे सगळंच हास्यास्पद आहे। ज्याला ते काय म्हणतात, ज्याको काम त्याको, ज्याचं काम त्याला शोभून दिसतं। धर्मगुरूंनी धर्मगुरूंची कामं करावीत, राज्यकर्त्यांनी राजकारण करावं, इतिहासकारांनी इतिहास संशोधन करावं। आणि काय असतं ना, उगाचच कुणालाही म्हणजे बैल कितीही फुगवला तरी तो बेडूक होत नाही। त्यामुळे नितेश राणेंना किती उंची किती करायची म्हटलं तर ती किती वाढणार आहे याचं सुद्धा काही म्हणजे तारतम्य लॉजिक तरी काही लावलं गेलं पाहिजे। काय बोलणार यावर? शांतिप्रिय आणि मेहनती समाज म्हणून जैनांची ओळख आहे। गावखेड्यामध्ये सर्व समाजाशी जैन मिळून मिसळून राहतात। त्यांच्या बोलण्यातूनही कधीच द्वेषाचा आणि वादाचा दर्प जाणवत नाही।
मात्र स्वतःलाच मुनी म्हणवून घेणारे काही जैनांमधले लोक मागच्या काही काळापासून समाजात तणाव निर्माण करणारी विधानं करतायत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.